चला तर आपण आज सुरुवात करणार आहोत प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्सच्या चार्टला. म्हणजे आपण आत्तापर्यंत जे शिकलेलो आहोत त्याची रिव्हिजन होणार आहे आपली. तर आत्ता आपण बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्सचा चार्ट. तर आपण बघूया पहिली मेथड कुठली होती. तर पहिली मेथड जी होती अल्डिहाइड आहे म्हणून मी इथे मध्ये लिहिणार आहे RC⋯O आणि H. हे मी इथे पहिल्यांदा लिहिलं आहे. आता हे मला प्रिपेअर कशापासून करायचं आहे तर मला अल्कोहोलपासून प्रिपेअर करता येतो. ओके, मग अल्कोहोलपासून प्रिपेअर करताना मला कुठली मेथड वापरावी लागते तर ऑक्सिडेशन. मग मी आता काय करणार आहे इथे लिहिणार आहे अल्कोहोल्स. ओके, अल्कोहोल्स. आणि आता अल्कोहोलमध्ये स्पेसिफिक कुठले अल्कोहोल अल्डिहाइड देतात ऑक्सिडेशनमध्ये तर प्रायमरी अल्कोहोल देतात. म्हणून आपल्याला इथे काय लिहायचं आहे की अल्कोहोल्स आणि ब्रॅकेटमध्ये प्रायमरी, कारण आपण मध्ये फंक्शनल ग्रुप कुठला लिहिलेला आहे तर अल्डिहाइड, म्हणून अल्कोहोल्स. आता याचं ऑक्सिडेशन करणार आहोत आपण, पण ऑक्सिडायझिंग एजंट आपण कुठला वापरला होता तो पण स्पेसिफिकच लिहायचा आहे. तो आहे PCC, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. आणि आपण काय केलं होतं त्याचं तर ऑक्सिडेशन. तर ही झाली पहिली मेथड. दुसरं काय होतं बाय डिहायड्रोजनेशन. आता अल्कोहोलपासूनच आहे ती पण मेथड. मी इथे डिहायड्रोजनेशन असं लिहिते. आता या पण मेथडमध्ये काय केलं होतं तर आपण RCH2OH म्हणजे प्रायमरी अल्कोहोल वापरला होता आणि त्याला काय केलं होतं तर कॉपरबरोबर हीट केलं होतं. कॉपरबरोबर हीट केल्यावर आपल्याला काय मिळतं तर अल्डिहाइड. ही झाली दुसरी मेथड. आता तिसरी आणि चौथी जी मेथड आहे ती पुस्तकात जी मेन्शन केलेली आहे ती आता सिलेबसमध्ये नाही आहे, काढून टाकलेली आहे. पण फक्त आपल्याला माहिती असावं म्हणून मी जनरल फक्त इथे लिहून ठेवते. आता जी तिसरी मेथड जी त्यांनी दिलेली आहे ती फ्रॉम अल्कीन आहे, CH2 CH2. आणि आपण ह्याचं करतो ओझोनोलिसिस. आणि दुसरं जे आहे वर्कअप बाय झिंक आणि वॉटर. त्यानंतरची जी मेथड आहे ती आहे फ्रॉम अल्काइन्स. अल्काइन्सपासून जेव्हा आपण प्रिपेअर करतो अल्डिहाइड, अल्काइन्सपासून प्रिपेअर करताना म्हणजे RC⋯CH प्रिपेअर करताना आपण काय करतो तर वॉटरची ॲडिशन करतो. 40% H2SO4 आणि 1% HgSO4. तर असं आपण काय करतो टू अल्काइन्स टू अल्डिहाइड अशी सुद्धा ती काय करतो एक ॲडिशन आणि आपल्याला अल्डिहाइड हा प्रॉडक्ट मिळतो. त्यानंतर अजून कुठली मेथड होती तर फ्रॉम अल्किल हलाइड्स. बरोबर आहे. तर अल्किल हलाइड्स 2 स्टेपमध्ये आपण ही रिॲक्शन करतो. पहिलं काय करतो तर अल्किल हलाइड. आता अल्किल हलाइड आपल्याला स्पेसिफिक मेन्शन करावे लागतील म्हणून मी इथे एक स्ट्रक्चर काढून ठेवते आणि आपण इथे लिहू पण शकतो की जेमिनल डायहलाइड. आपण इथे लिहून पण ठेवू शकतो जेमिनल डायहलाइड. याची पहिल्यांदा रिॲक्शन कशाबरोबर करायची आपल्याला तर ॲक्वियस KOH बरोबर आपण ह्याची रिॲक्शन करणार आहोत. ॲक्वियस KOH बरोबर जेव्हा रिॲक्शन करणार त्यानंतर आपण हीटिंग करतो, कारण आपल्याला वॉटर मॉलिक्यूल काढायचा असतो आणि आपल्याला प्रॉडक्ट जो मिळतो तो काय मिळतो तर अल्डिहाइड हा प्रॉडक्ट मिळतो. त्यानंतर पुढची जी मेथड आहे ती फ्रॉम असाइल क्लोराईड RC⋯OCl किंवा ArC⋯OCl. आता यांच्यापासून RC⋯OH बनवायला आपण एक स्पेशल रिएजंट वापरला. तो रिएजंट काय होता तर H2PdBaSO4. H2PdBaSO4. आणि ही नेम रिॲक्शन आहे आणि नेम रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहोत तर रोसनमंड रिडक्शन. ओके, तर ही रोसनमंड रिडक्शन आहे ज्यामध्ये आपण अल्डिहाइड बनवतो असाइल क्लोराईडपासून. मी इथे फक्त रोसनमंड असं लिहून ठेवते. त्यानंतर अजून एक जी आपली मेथड होती प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड बरोबर ती होती नायट्राइल्सपासून. तर आपण इथे बघूया नायट्राइल्स लिहूया RC⋯N याला आपण म्हणतो नायट्राइल्स. तर आता पहिल्यांदा आपण काय करतो तर नायट्राइल्समध्ये म्हणजे हे जे नायट्राइल्स आहे या नायट्राइल्सची रिॲक्शन आपण या नायट्राइल्सवर आपण काय ॲड करतो तर वॉटरची ॲडिशन करतो. आधी हायड्रोजनेशन करतो आणि मग वॉटरची ॲडिशन करतो. मग आता आपण इथे पहिल्यांदा कशाने करतो तर SnCl2 आणि HClनी त्याचं पार्शियल रिडक्शन करतो.
2 नेसेंट हायड्रोजन आणि जो काही इंटरमिजिएट आपल्याला मिळतो RCH डबल बॉन्ड NH.HCl त्याचं जेव्हा आपण हायड्रॉलिसिस करू इन प्रेझन्स ऑफ ॲसिडिक मीडियम आपल्याला काय मिळतं तर अल्डिहाईड हे आपल्याला मिळतं. तर ही झाली दुसरी, ही झाली अजून एक मेथड. त्यानंतर जे आहे RC ट्रिपल बॉन्ड N याला आपण डायरेक्ट जर का डायबल या रिएजंटनी जर का डायबल या रिएजंटबरोबर जर का आपण त्याची रिॲक्शन केली तर आपल्याला ट्रिपल बॉन्ड टू अल्डिहाईड हे लगेच मिळतं. म्हणून मी इथे डायबल इथे लिहून ठेवते. C ट्रिपल बॉन्ड N टू C डबल बॉन्ड H हे आपल्याला लगेच मिळतं. इथे डायबल मी लिहिलं आहे. डायबल वापरून आपण अजून एका स्टार्टिंग मटेरियलपासून अल्डिहाईड बनवू शकतो. तो आहे RC डबल बॉन्ड OR डॅश दॅट इज ईस्टर. तर असं आपण वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपपासून अल्डिहाईडपर्यंत पोचलेलो आहे. तर एकदा फक्त आपण रिवाईज करूया 1-2 मिनटामध्ये. तर प्रायमरी अल्कोहोल PCCनी म्हणजे पार्शियल रिडक्शन करून आपण ऑक्सिडेशन करतो. आपल्याला पार्शियल ऑक्सिडेशन करून आपण त्याचं पुढे जातो, आपल्याला मिळतं अल्डिहाईड. कारण PCC हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. जर आपण इथे KMNO4 किंवा आपण K2Cr2O7 वापरला तर प्रायमरी अल्कोहोल टू डायरेक्ट आपल्याला काय मिळतं कार्बॉक्सिलिक ॲसिड. म्हणून आपण इथे PCC वापरतो कारण आपल्याला थांबायचं आहे अल्डिहाईड या स्टेजला. दुसरी मेथड आहे RCH2OH. हीट कशाबरोबर करायचं आहे तर कॉपरबरोबर. आपल्याला काय मिळतं अल्डिहाईड. दुसरी आहे अल्किन अल्काईन. या मेथड तुमच्या बुकमध्ये नाही आहेत, त्यांनी कट केलेल्या आहेत, तरी मी फक्त माहिती असाव्यात म्हणून लिहून ठेवलं आहे. अल्किन ओझोनोलिसिस केलं अल्डिहाईड. त्यानंतर अल्काईन्स वॉटरची ॲडिशन केली इन प्रेझेन्स ऑफ 40% H2SO4 1% HgSO4 आपल्याला काय मिळालं अल्डिहाईड. त्यानंतर आपल्याकडे आहे जेमिनल डायहॅलाइडवर ॲक्वियस KOHची रिॲक्शन करतो आणि ॲक्वियस KOHची रिॲक्शन करून हीट केल्यावर आपल्याला जे काय मिळणार आहे ते आहे अल्डिहाईड. त्यानंतर ईस्टर आहे पुढे. ईस्टरवर आपण डायरेक्ट डायबलची रिॲक्शन केली, आपल्याला मिळतं अल्डिहाईड. नायट्राईल जे आहे त्यावर डायबलची रिॲक्शन केली, आपल्याला मिळालं अल्डिहाईड. त्यानंतर नायट्राईल्स आहे त्याचं पार्शियल रिडक्शन केलं, पार्शियल रिडक्शन केल्यानंतर हायड्रॉलिसिस केलं, आपल्याला मिळालं अल्डिहाईड. त्यानंतर रोसेंटमंट रिडक्शन ARC डबल बॉन्ड OCl त्याची रोसेंटमंट रिडक्शनमध्ये आपण हायड्रोजनेशन करतो H2PDBaSO4 आपल्याला मिळतं अल्डिहाईड. त्यानंतर या सगळ्या मेथड आपण परत बघितलेल्याच आहे. तर एकदा हा चार्ट तुम्ही एकदा रिवाईज करा. एखादी कुठली मेथड आपली जर का ॲड करायची राहिली असेल तर ती आपण ॲड करून हा चार्ट आपण रोज बघून रिव्हिजन करू शकतो. तर आत्ता जसं आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाईडचा चार्ट बघितला, सेम आपण प्रिपरेशन ऑफ कीटोनचा चार्ट लगेचच बघणार आहोत. मग कार्बॉक्सिलिक ॲसिड आणि मग पुढच्या रिॲक्शन मी सुरू करते. आता मी मध्ये फंक्शनल ग्रुप बदललेला आहे. काय केलं आहे आता RC डबल बॉन्ड OR. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त कीटोन हा याच फंक्शनल ग्रुपपासूनही मिळतो, आपल्याला फक्त रिक्वायर्ड चेंजेस त्याच्यात करायचे आहेत. ओके. आता पहिल्या केसमध्ये बघा अल्कोहोल आहे, पण जेव्हा आपल्याला कीटोन हवा असतो तर कीटोन हवा असताना आपण काय करतो तर प्रायमरी अल्कोहोल आपण घेत नाही, आपण घेतो सेकंडरी अल्कोहोल. म्हणून हा जो RCH2OH आहे याला आपण काय करणार आहोत CHOH करणार आहोत. कारण आपल्याला कुठला अल्कोहोल हवा आहे तर सेकंडरी अल्कोहोल. रिएजंट सेम PCCs पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट हाच रिएजंट येणार आहे. पण आपल्याला काय करायचं आहे तर हा जो अल्कोहोल आहे हा सेकंडरी घेऊन आपल्याला काय बनवायचं आहे तर कीटोन आपल्याला बनवायचं आहे. दुसरं आहे परत RCH2OH आपल्याला मिळेल अल्डिहाईड. म्हणून आपल्याला काय करावं लागेल RCHOHR कॉपरबरोबर हीटिंग केलं, आपल्याला मिळालं कीटोन. त्यानंतर आपल्याला अल्किन बनवायचं आहे, अल्किनपासून कीटोन बनवायचं आहे. तर आपण काय करणार आहोत अल्किनपासून कीटोन बनवायचे म्हणल्यावर आपण काय करणार आहोत 2R ग्रुप याला अटॅच करणार आहोत. तर यापासून आपल्याला जे मिळेल ते काय असणार आहे तर कीटोन असणार आहे. त्यानंतर अल्काइन्स आहे, तर अल्काइन्सवर आपण ॲडिशन करणार आहोत परत वॉटरची 40% H2SO4 आणि 1% HgSO4ची आणि आपल्याला जे काय मिळणार आहे ते आहे कीटोन. त्यानंतर पुढची मेथड आहे अल्किल हलाईड. आता अल्किल हलाईड आपण
जे काढलेलं आहे स्ट्रक्चर त्यामध्ये आपण स्पेसिफिक टर्मिनल पोझिशनला म्हणजे शेवटच्या कार्बनला आपण 2 हॅलोजन दाखवले जेव्हा आपल्याला प्रिपरेशन करायचं होतं अल्डिहाइडचं. आता आपल्याला प्रिपरेशन कशाचं करायचं आहे, कीटोनचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि कीटोनचं प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला हे जे 2 हॅलोजन आहेत हे 2 हॅलोजन कुठे असणं गरजेचं आहे. तर आता मी एक काम करते आहे बघा, तुम्हालाही हा चेंज दिसेल. मी काय केलं तर जो हॅलोजन असलेला कार्बन आहे तो मी चेनच्या आतमध्ये घेतला. म्हणजे मिडल कार्बनला आपण काय करणार आहोत, 2 हॅलोजन एकाच कार्बनवर देणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे ईस्टर. आता ईस्टरपासून कीटोन ही मेथड आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण ह्या मेथडला कट करून टाकूया. त्यानंतर नायट्राइल्स टू कीटोन ही मेथड आहे, पण नायट्राइल्स टू कीटोन बनवताना आपण काय केलं होतं तर आपण याच्यावर रिॲक्शन केली होती RMgX इंट्रा इथर बरोबर. आणि जो काही इंटरमिजिएट मिळेल, इथे मी फक्त इंटरमिजिएट असं लिहून ठेवते, आणि त्यावर आपण काय केलं होतं H3O+ची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला मिळाला होता कीटोन. स्लाईट चेंज आहे. नायट्राइल्सवर ग्रिग्नार्ड रिएजनची ॲडिशन केली तर आपल्याला मिळतो कीटोन, आणि त्याच नायट्राइलवर जर का त्याचं रिडक्शन केलं, पार्शियल रिडक्शन आणि हायड्रोलिसिस केलं तर मिळतं अल्डिहाइड, किंवा नायट्राइल्सवरच डायबलची रिॲक्शन केली तर आपल्याला मिळतं अल्डिहाइड. तर असं आपण नायट्राइल्स टू कीटोन ग्रिग्नार्ड रिएजनची ॲडिशन करून मिळवलेलं आहे. तर असंच आपण काय केलेलं आहे, ह्या सगळ्या ज्या रिॲक्शन आहेत अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपरेशनच्या त्याही आपण काय केलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. अजून एक रिॲक्शन जी आपल्याकडे आहे ती रिॲक्शन कुठली आहे तर RMgX 2RMgX प्लस CdCl2 2RMgX प्लस CdCl2 आपण काय करतो तर R2CD बनवतो आणि त्याची रिॲक्शन RC डबल बॉन्ड O Cl वर करतो. मग आपल्याला जे काही मिळतं ते आपल्याला मिळतं कीटोन. तर असाइल क्लोराईड बरोबर R2CD याची रिॲक्शन केल्यावर सुद्धा आपण काय मिळवतो, कीटोन मिळवतो. तर ही मेथड आहे कीटोन प्रिपरेशनची, आपल्याला ही पण लक्षात ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे आता कीटोनचा प्रिपरेशनचा चार्ट हा सुद्धा रेडी आहे. तुम्ही बघून घ्या हा चार्ट, असा चार्ट घरी करून लावा आणि जस्ट रोज एक एक एक्झाम्पल घेऊन जस्ट ॲडिशन करून आपल्याला कीटोन मिळतं आहे हे फक्त कन्फर्म करायचं. रोज ती एकदा सवय लागली की मला कीटोन मिळतं आहे, ही मेथड कीटोनची आहे, एक 4-4 दिवसांनी रिव्हिजन सारखी देत राहाल या फ्लो चार्टला, तर मग तुम्हाला सगळ्या रिॲक्शन अतिशय सोप्या वाटायला लागतील आणि तुम्हाला वाटेल की हे खूप इझी आहे, यापेक्षा अजून डबल रिॲक्शनसुद्धा माझ्या लक्षात राहतील, इतका कॉन्फिडन्स तुम्हाला येईल. फक्त रोज एक 5 मिनटं आणि 4 दिवसांनी व्यवस्थित रिव्हिजन द्यायची. व्यवस्थित रिव्हिजन म्हणजे काय करायचं आहे तर जस्ट एक स्टार्टिंग मटेरियल घ्यायचा आणि रिॲक्शन करून बघायची की येतं ना. फ्लोचार्ट डेली एक 5 मिनटं देऊन शांतपणे रिवाईज करायचा आहे. तर आपण अल्डिहाइडच्या पण रिॲक्शन्स बघितल्या, आपण कीटोनच्या पण बघितल्या. आता आपण जाऊया रिॲक्शन्स ऑफ म्हणजे प्रिपरेशन चार्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिडकडे. तर आपण कार्बॉक्सिलिक ॲसिडचा प्रिपरेशनचा चार्ट पाहू. पुढे जाताना आपण अजून एक ही जी रिॲक्शन बघणार आहोत, ही रिॲक्शन कुठली आहे तर आपण बेन्झाल्डिहाइड घेतला आहे. बेन्झाल्डिहाइडचं प्रिपरेशन आपल्याला सेपरेट आहे, म्हणजे अरोमॅटिक अल्डिहाइडचं प्रिपरेशन हे पण आपल्याकडे आहे. तर आपण त्याचा पण एक चार्ट वेगळा करून ठेवला तरी आपल्याला सोपं होऊन जाईल. पहिली कुठली आहे तर गटरमॅन कोच फॉर्मायलेशन, ही नेम रिॲक्शन आहे. आपण खाली त्याला मेन्शन पण करून ठेवूया, गटरमॅन कोच फॉर्मायलेशन. गटरमॅन कोच फॉर्मायलेशनमध्ये आपण काय करतो तर बेन्झीनची रिॲक्शन CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड HCl आणि अनहायड्रस AlCl3 बरोबर करतो. आपल्याला काय मिळतं बेन्झाल्डिहाइड. दुसरी मेथड आहे टोल्विन टू बेन्झाल्डिहाइड. टोल्विन टू बेन्झाल्डिहाइड करताना आपण पहिल्यांदा काय करतो तर हॅलोजनेशन करतो इन प्रेझन्स ऑफ HNU आणि जो काही इंटरमिजिएट मिळतो त्याचं आपण काय करतो हायड्रोलिसिस. आपल्याला परत डायोल मिळतं, जेमिनल डायल, एका कार्बनवर 2 OH आणि आपण नंतर वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट करून आपण बेन्झाल्डिहाइड बनवतो. त्यानंतर तिसरी जी मेथड आहे ती फ्रॉम मिथिल अरिन्स, म्हणजे बेन्झिन रिंगवरती मिथाईल ग्रुप जेव्हा असतो तेव्हा आपण CrO3 आणि ॲसिडिक अनहायड्राइड ॲट 273
अशी रिॲक्शन करून आपण बेन्झाल्डिहाइड बनवतो. आणि त्यानंतरची जी मेथड आहे ती आहे इटार्ड रिॲक्शन. इटार्ड रिॲक्शनमध्ये आपण काय करतो तर मिथिल बेन्झीन घेतो, त्याची रिॲक्शन आपण काय करतो CrO2Cl2 क्रोमिल क्लोराईड इन कार्बन डायसल्फाईड आणि हायड्रोलिसिस करून आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो असतो बेन्झाल्डिहाइड. तर ह्या ज्या चारही रिॲक्शन आहेत प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड ह्या आपण सगळ्यांनी एकदा बघून घ्यायच्या आहेत. आणि याचाही सेपरेट चार्ट करून ठेवला तर तुम्हाला उलट सोपं जाईल. रोसनमंड रिडक्शन जी आहे डायरेक्ट बेन्झीन रिंगवर C डबल बॉन्ड O Cl म्हणजे बेन्झोइल क्लोराईडपासून बेन्झाल्डिहाइड बाय यूजिंग PDBaSO4. तर तीसुद्धा रिॲक्शन आपण यामध्ये ॲड करून एक कंप्लीट चार्ट कशाचा अरोमॅटिक अल्डिहाइड प्रिपेअर करायचा करू शकतो. मी इथे ॲड करून देते. बेन्झोइल क्लोराईड PHC डबल बॉन्ड O Cl याचं आपल्याला काय करायचं आहे तर H2 PDBaSO4 आणि काय वापरणार आहोत आपण म्हणजे रिॲक्शन काय आहे तर रोसनमंड रिडक्शन. C डबल बॉन्ड O Clचा होतो C डबल बॉन्ड O H. तर हे झालं प्रिपरेशन चार्ट फॉर बेन्झाल्डिहाइड्स. आता पुढचा जो आपला प्रिपरेशनचा चार्ट आहे तो प्रिपरेशनचा चार्ट आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड्सचा. तर आपण बघूया. कार्बॉक्सिलिक ॲसिड्स मी मध्ये ड्रॉ करते RC डबल बॉन्ड OOH. आता कार्बॉक्सिलिक ॲसिड्स हे आपण कोणत्या कोणत्या मेथडनी बनवू शकतो तर त्यासाठी पहिली जी आपल्याकडे मेथड आहे ती पहिली मेथड आहे नायट्राइल्सपासून RC ट्रिपल बॉन्ड N. आता हे आपल्याकडे नायट्राइल आहे. या नायट्राइलपासून आपल्याला काय करायचं आहे तर वॉटरची ॲडिशन करतो आपण 2 टाइम्स H2O इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट HCl आणि आपल्याला जे काही मिळतं ते मिळतं RC डबल बॉन्ड OOH. पण इथे आपल्याला एक इंटरमिजिएट मिळतो. पहिल्यांदा एक वॉटर मॉलिक्यूल ॲड केल्यावर आपण स्टेप बाय स्टेप याची ॲडिशन बघूया. RC डबल बॉन्ड O NH2 आणि परत एक वॉटर मॉलिक्यूल ॲड केला इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट HCl की आपल्याला काय मिळतं तर RC डबल बॉन्ड O Cl. आता आपण अजून एक काम करू शकतो. आपण एक काम करूया की अमाइड पण घेऊन बघूया. जर आपल्याला डायरेक्ट अमाइड असा जर का कोणी स्टार्टिंग मटेरियल दिला तरी आपण अमाइड टू कार्बॉक्सिलिक ॲसिड जाऊ शकतो आणि त्यासाठी जे आपल्याला वापरायचं आहे ते H2O इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट HCl. अमाइड टू कार्बॉक्सिलिक ॲसिड, नायट्राइल्स टू कार्बॉक्सिलिक ॲसिड. नेक्स्ट जी मेथड आहे इथे मी अमाइड लिहिते. नेक्स्ट जी मेथड आहे प्रिपरेशनची कार्बॉक्सिलिक ॲसिड ती फ्रॉम आहे असाइल क्लोराईड RC डबल बॉन्ड O Cl. आता RC डबल बॉन्ड O Cl पासून RC डबल बॉन्ड OH आपल्याला प्रिपेअर करताना आपण काय करणार आहोत तर H3O+ची ॲडिशन करणार आहोत. आपल्याला मिळणार आहे RC डबल बॉन्ड OH वॉटरची ॲडिशन इन प्रेझन्स ऑफ ॲसिड. त्यानंतर सेम आपण हीच रिॲक्शन ॲसिटिक अनहायड्राईड बरोबर सुद्धा करू शकतो. अनहायड्राईडवर जेव्हा आपण वॉटरची ॲडिशन करतो इन प्रेझन्स ऑफ H+ तेव्हासुद्धा आपल्याला काय मिळतं तर कार्बॉक्सिलिक ॲसिड. त्यानंतर पुढची जी काही मेथड आहे ती मेथड आहे ईस्टर्सपासून RC डबल बॉन्ड O आणि R'. आता याचं आपण एकदा काय करू शकतो हायड्रोलिसिस इन ॲसिडिक मीडियम आणि आपण अजून एक हायड्रोलिसिस इन बेसिक मीडियम आणि परत स्टार्टिंग मटेरियल जो काही असतो तो असतो ईस्टर्स अगेन. त्यानंतर आपल्याला अरोमॅटिक कीटोन्स प्रिपेअर करायचे असतील म्हणजे बेन्झीन रिंगवर COOH. मी इथे एंड प्रॉडक्ट मुद्दाम वेगळा काढला आहे कारण की आपण अरोमॅटिक कीटोनसाठी बघतो आहे पण जनरल फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्ड OOH आहे. मग आता आपण काय करू शकतो तर अल्किल बेन्झीन आणि रिॲक्शन कशाची करायची आहे त्यावर तर KMnO4 हा रिएजंट आपण वापरतो. आपल्याला डायरेक्ट काय मिळतं कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणजे बेन्झोइक ॲसिड अल्किल बेन्झीन टू बेन्झोइक ॲसिड. आणि लास्ट जी मेथड आहे ती मेथड आहे फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे RMgX + CO2
RMgX प्लस CO2 आपल्याला एक इंटरमिजिएट मिळतो. ही रिॲक्शन पहिल्यांदा ड्राय इथरमध्ये होते आणि नंतर आपण त्याचं वर्कअप वॉटरमध्ये करतो इन ॲसिडिक मीडियम. तर या मेथडनीसुद्धा म्हणजे फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंटसुद्धा आपण कार्बॉक्सिलिक ॲसिड प्रिपेअर करू शकतो. तर बघा आपण एकदा परत बघूया. नायट्राइल्सवर एक वॉटरची ॲडिशन केली की आपल्याला मिळतं अमाइड. अमाइडवर वॉटरची ॲडिशन केली इन ॲसिडिक मीडियम की आपल्याला मिळतं कार्बॉक्सिलिक ॲसिड. दुसरं आहे अमाइड. अमाइडवर पण वॉटरची ॲडिशन केली डायल्यूट HCl आपल्याला काय मिळणार आहे तर कार्बॉक्सिलिक ॲसिड. तिसरं आहे असाइल क्लोराईड. हायड्रोलिसिस केलं आपल्याला काय मिळतं तर कार्बॉक्सिलिक ॲसिड. त्यानंतर आहे ईस्टर. ईस्टरवर वॉटरची ॲडिशन केली इन प्रेझन्स ऑफ H+ तरी आपल्याला काय मिळतं कार्बॉक्सिलिक ॲसिड. त्यानंतर आहे ईस्टर. परत त्यावर वॉटरची ॲडिशन केली आहे आपण ॲसिडिक मीडियममध्ये. आपल्याला ॲसिड मिळालं. परत ईस्टर घेतलं हायड्रोलिसिस इन बेसिक मीडियम म्हणून OH- आयन लिहिला आहे तेव्हाही आपल्याला मिळतं ॲसिड. फक्त आपल्याला मिळतं सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिड. ते आपण काय करतो त्याचं ॲसिडिफिकेशन करतो. ॲसिडिफिकेशन केल्यावर आपल्याला कार्बॉक्सिलिक ॲसिड प्रॉडक्ट मिळतो. त्यानंतर अल्किल बेन्झीन 2 बेन्झोइक ॲसिड हे सुद्धा आपण कशाने करू शकतो तर KMnO4नी. त्यानंतर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन आपण CO2वर केली म्हणजे कार्बन डायऑक्साईडवर केली तर इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर तर आपल्याला काय मिळतं तर कार्बॉक्सिलिक ॲसिड. तर अशा प्रकारे आपण ॲसिड्सचा पण प्रिपरेशनचा चार्ट पाहिलेला आहे. आता आपण काल ज्या काही अल्डिहाइड्सच्या रिॲक्शन बघितल्या म्हणजे रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड त्याच्या पुढच्या रिॲक्शन्स आपण आता लगेच बघायला सुरुवात करणार आहोत. आता पुढची जी आपली रिॲक्शन आहे ती रिॲक्शन आहे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन्स ऑन अल्डिहाइड्स अँड कीटोन. मग आता आपण ॲडिशन कशाची करणार आहोत तर आपण अमोनिया डेरिव्हेटिव्सची ॲडिशन त्यावर करणार आहोत. तर आपण बघूया. मी तुम्हाला एकदा ती रिॲक्शनची मेकॅनिझम कशी असते तेही दाखवते आणि सिम्पल फक्त आपल्याला जर का रिॲक्टंट दिसला रिएजंट दिसला तर प्रॉडक्ट कसा लिहायचा जरी आपल्याला मेकॅनिझम समजली नसेल तरी हाही दुसरा रूट मी तुम्हाला सांगून ठेवणार आहे. तर आपण बघूया. मी इथे फक्त कार्बोनिल कंपाऊंड असं काढते का कारण आपण ही रिॲक्शन अल्डिहाइडच्या कार्बोनिलवर करू शकतो किंवा कीटोनच्या कार्बोनिलवर करू शकतो. कार्बॉक्सिलिक ॲसिड या रिॲक्शन देत नाही. अल्डिहाइड आणि कीटोनचा कार्बोनिल ग्रुप हा आपण अमोनिया डेरिव्हेटिव्ह बरोबर काय करणार आहोत तर रिॲक्ट करणार आहोत. आता अमोनिया म्हणजे झालं NH3. अमोनिया म्हणजे झालं NH3. तर ह्या NH3चा एक हायड्रोजन जर का आपण एखाद्या दुसऱ्या सबस्टिट्युएंटनी जर का आपण रिप्लेस केला तर त्याला आपण म्हणतो अमोनिया डेरिव्हेटिव्ह. आता ह्या अमोनिया डेरिव्हेटिव्हची रिॲक्शन आपल्याला करायची आहे. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. वॉटरची ॲडिशन केली प्रॉडक्टवर की आपल्याला परत हे स्टार्टिंग मटेरियल्स मिळतात. तर आता बघूया आपण. आता बघा कार्बोनिल कार्बन हा आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे डेल्टा पॉझिटिव्ह बरोबर. आणि हा जो नायट्रोजन आहे या नायट्रोजनवर आहे लोन पेअर करेक्ट. सो लोन पेअर ही अटॅक करणार आहे कार्बोनिल कार्बनवर आणि हे होणार आहे O-. मग आपण बघूया की C ओके C यावरती आपण ॲड काय केलेलं आहे किंवा आपण असं करूया मी आहे तर त्या पद्धतीतच लिहिते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आता हा झाला O- ओके आणि हा आहे NH2. आता नायट्रोजनला होतील 4 बॉन्ड म्हणून त्यावरती झाला प्लस चार्ज बरोबर आहे. कारण हा इथे ॲड झाला म्हणजे नायट्रोजनला ऑलरेडी 3 बॉन्ड होते तर हा 4था बॉन्ड झाला म्हणून त्याच्यावर आला प्लस चार्ज. आता आपण काय करूया मी हायड्रोजनवरती लिहिते म्हणजे आपल्याला लक्षात येईल काय झालं. हा O- हायड्रोजन घेऊन टाकतो. घेऊन टाकल्यावर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो प्रॉडक्ट असा आहे OH आणि NH आणि Z. OH NH आणि Z. आता काय होतं बघा तर यातला हा H आणि हा OH निघून गेल्यामुळे C आणि N मध्ये काय होतं तर डबल बॉन्ड. C आणि N मध्ये आपल्याला जे काही मिळतं ते असतं डबल बॉन्ड. तर असा प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. या प्रॉडक्टला काय म्हणतात इमिन. इमिन म्हणजे C आणि N मध्ये असणारा डबल बॉन्ड त्याला आपण म्हणतो इमिन आणि यालाच शिफ्स बेस असंही म्हणतात. याच प्रॉडक्टला शिफ्स बेस
असंही म्हणतात, लक्षात ठेवा. तर आपण अल्डिहाइडचा कार्बोनिल किंवा कीटोनचा कार्बोनिल आणि कुठलाही डेरिव्हेटिव्ह अमोनियाचा त्याची जर आपण रिॲक्शन केली तर आपल्याला जो काही प्रॉडक्ट मिळतो तो आहे इमाइन. ओके, इमाइन. आता आपण त्याचा लक्षात कसं ठेवायचं. समजा तुम्हाला एखादा अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह विचारला आणि तुम्हाला सांगितलं की या अल्डिहाइड आणि कीटोनबरोबर रिॲक्शन करा आणि प्रॉडक्टचं स्ट्रक्चर काढा. तर आपण बघूया. तर मी काय केलं, इथे मी अल्डिहाइड काढून घेतला. कुठला तरी एक अल्डिहाइड माझ्याकडे आहे समजा, आणि मला ह्याची रिॲक्शन करायची NH2OH बरोबर. मला काय कशाबरोबर रिॲक्शन करायची आहे, NH2 आणि OH बरोबर. आता मी काय करणार आहे, तर हा जो NH2 आहे तो मी H2N असा मुद्दाम लिहून घेतला आहे. काय करणार आहे, हा ऑक्सिजन आणि H2 हा मी काढून टाकणार आहे आणि मी काय करणार आहे, C कार्बनचा डबल बॉन्ड तसाच ठेवायचा, नायट्रोजन अटॅच करायचा आणि OH म्हणजे आपल्याला इमिन फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळतं किंवा इमाइन हा प्रॉडक्ट आपल्याला बघायला मिळतो. तर हेच सोपं लक्षात ठेवायचं. कार्बोनिलचा ऑक्सिजन आणि NH2OH किंवा NH2 इथे पुढे काही असेल, मोठी बेन्झिन रिंग असेल त्यावर नायट्रो ग्रुप असतील किंवा NH अजून एखादा नायट्रोजन असू शकतो. लक्षात काय ठेवायचं, जो एंड कार्बनचा नायट्रोजन आहे आणि त्याला जो अटॅच असणारा जो हायड्रोजन आहे ना, म्हणजे H2 आहे ना, तो H2 आणि हा O काढून टाकायचा आणि आपल्याला जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो आहे C डबल बॉन्ड N. तो आपल्याला काय मिळणार आहे, C डबल बॉन्ड N. तर अशा पद्धतीत आपण काय करू शकतो, कार्बोनिल कंपाऊंड टू इमाइन ही सुद्धा रिॲक्शन आपण करू शकतो. आता आपण ते कुठले डेरिव्हेटिव्ह आहेत ते आपण बघणार आहोत आणि आपण जनरल त्याची एक रिॲक्शन हेच मी तुम्हाला डेली प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणून आजचे देणार आहे. तर मी तुम्हाला काही अल्डिहाइड सांगणार आहे आणि कुठले काही रिएजंट सांगणार आहे ते मी तुम्हाला बोर्डवरती नंतर लिहून देईल. ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि त्याचे सगळे डेरिव्हेटिव्ह तुम्ही त्याचे सगळे स्ट्रक्चर तुम्ही घरी काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. तर आपण एक अमोनिया डेरिव्हेटिव्ह जो आहे त्याची रिॲक्शन अशा कार्बोनिल बरोबर आपण बघणार आहोत. मी कुठलाही स्पेसिफिक अल्डिहाइड किंवा कीटोन घेत नाही आहे, मी फक्त असं काढते आहे म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं आहे की दॅट कार्बोनिल कंपाऊंड इज ओनली ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन आणि कार्बॉक्झिलिक ॲसिड ह्या रिॲक्शन देत नाही. तर आपण पुढे जाऊया. कुठले रिएजंट आहेत, अमोनिया डेरिव्हेटिव्ह आहेत, जे अमोनिया डेरिव्हेटिव्ह आपण वापरणार आहोत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. पहिला जो आहे आता C डबल बॉन्ड O आणि पहिला जो आहे तो आहे H2NOH. आता ह्याला जे म्हणतात त्याला म्हणतात हायड्रॉक्सिल अमीन. OH आहे ना म्हणून हायड्रॉक्सिल आणि अमीन, हायड्रॉक्सिल अमीन. तर ह्या हायड्रॉक्सिल अमीनची रिॲक्शन करताना परत हा H2O आपण काढून टाकतो आणि आपल्याला जे काय मिळतं ते C डबल बॉन्ड N आणि OH. C डबल बॉन्ड N आणि OH. त्यानंतर आता आपण पुढे बघूया. पुढे जाताना परत आपण कार्बोनिल कंपाऊंड घेतला आहे. आता मी त्याची रिॲक्शन जी करणार आहे ती आहे NH2NH2 बरोबर. याला म्हणतात हायड्रॅझिन. NH2NH2 याला म्हणतात हायड्रॅझिन. तर हे दोन्हीही नायट्रोजन आहेत, हे दोन्हीही नायट्रोजन सेम आहेत, हे दोन्हीही नायट्रोजन सेम आहेत. त्यामुळे कुठलाही हायड्रोजन आणि ऑक्सिजन तुम्ही काढला तरीसुद्धा काय चालणार आहे. मग आपल्याला जो काही डेरिव्हेटिव्ह मिळतो तो डेरिव्हेटिव्ह असतो N आणि NH2. याला आपण म्हणू शकतो हायड्रॅझिन डेरिव्हेटिव्ह, याला आपण म्हणू शकतो हायड्रॉक्सिल अमीन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढची मेथड बघूया. पुढची मेथड आहे कार्बोनिल आणि आपल्याला मिळतं H2N NH आणि आता मी इथे काय लावलं आहे बघा, तर मी याला लावलं आहे फिनाइल रिंग. याला मी काय लावलं आहे, फिनाइल रिंग. तर याचं नाव असं होतं फिनाइल हायड्रॅझिन. NH2NH2 इज हायड्रॅझिन आणि हा त्याचा एक हायड्रोजन फेनिलने रिप्लेस केला, याला आपण म्हणणार आहोत फेनाइल हायड्रॅझिन. मग फेनाइल हायड्रॅझिन आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचं की ज्या नायट्रोजनला 2 हायड्रोजन असतात तोच जो नायट्रोजन आहे तोच रिॲक्टिव्ह आहे, मधला नायट्रोजन रिॲक्ट होतच नाही, त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही बघायचंच नाही. आपल्याला काय करायचं आहे, फक्त ज्या नायट्रोजनला 2 हायड्रोजन आहेत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून ते 2 हायड्रोजन आणि कार्बोनिल कंपाऊंडचा ऑक्सिजन असं काढून आपल्याला काय करायचं आहे तर एंड प्रॉडक्ट लिहायचं आहे. मग आपण बघूया इथे लिहून डबल बॉन्ड N NH आणि बेन्झीन रिंग. तर आपल्याला हा मिळालेला आहे
फेनिल हायड्रेझिन डेरिव्हेटिव्ह. आता अजून एक आपल्याकडे रिएजंट आहे सी डबल बॉन्ड ओ. आता काय करणार आहे मी, H2N तसंच आहे, NH पण तसंच आहे. आता ही जी फिनाईल रिंग लावलेली आहे या फिनाईल रिंगला म्हणजे 1 पोझिशनला झाला NH, 1 पोझिशनला झाला NH आणि त्याच्या 2 पोझिशनला एक NO2 आहे आणि 2, 3 आणि 4 पोझिशनला पण काय आहे तर एक NO2 आहे इन प्रेझेन्स ऑफ ॲसिडिक मिडियम. पण हे ॲसिडिक मिडियम कसं असतं तर स्लाईट ॲसिडिक मिडियम असतं. जर का स्ट्रॉंग ॲसिडिक मिडियम वापरलं तर काय होतं मी सांगते. हा जो NH2 आहे ज्याच्यावरती एक लोन पेअर आहे, तुम्ही जर का स्ट्रॉंग ॲसिडिक मिडियम वापरलं तर काय होतं, ही लोन पेअर यावर अटॅक करून तुम्हाला जो काही सॉल्ट मिळतो तो सॉल्ट असतो NH3+OH. आणि जर का नायट्रोजनची लोन पेअर ही जर का क्वेंच झाली म्हणजे कशामध्ये तरी एंगेज झाली, जशी इथे NH3+ ती एंगेज झालेली आहे, तर ती लोन पेअर अटॅक करू शकणार नाही कार्बोनिलवर. आणि जर तिने कार्बोनिलवर अटॅक केला नाही तर तुम्हाला यापैकी कुठलाही डेरिव्हेटिव्ह मिळणार नाही. त्याच्यामुळे वीकली ॲसिडिक मिडियम हे मात्र लक्षातच ठेवायचं की वीकली ॲसिडिक मिडियममध्ये ही रिॲक्शन होणार आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला हे जे 2 नायट्रोजन दिलेले आहेत, NO2 ग्रुप्स जे आपल्याला दिलेले आहेत, ते NO2 ग्रुप काय करतात तर हा जो नायट्रोजन आहे ना त्याची लोन पेअर ओढून घेतात. त्याची लोन पेअर ओढून घेतल्यामुळे रिॲक्टिव्हिटी या नायट्रोजनची, मिडल नायट्रोजनची ही कमी होऊन जाते आणि फक्त हा नायट्रोजन काय होतो तर रिॲक्टिव्ह होतो. हे जे सगळे डेरिव्हेटिव्ह आहे याचे चांगले सॉलिड प्रोडक्ट्स आपण लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर करू शकतो. व्यवस्थित प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात, ॲडिशन प्रोडक्ट्स. आता बघा, मी हा O आणि हा H2 हा काढूनच टाकणार आहे. मला काय मिळेल तर C ॲज इट इज डबल बॉन्ड N. आता इथे NH आणि पुढची जी रिंग आहे ही रिंग ॲज इट इज मी लिहिणार आहे 2,4 डायनायट्रोफेनिल हायड्रेझिन डेरिव्हेटिव्ह. मग आता इथे मी समजा अल्डिहाईड वापरला असेल तर हा ग्रुप फक्त इथे अल्डिहाईड येणार. बघा इथे सुरुवातीला मी अल्डिहाईड लिहिला आहे CH3C डबल बॉन्ड OH. आता इकडे प्रॉडक्टमध्ये काय झालं, ऑक्सिजन निघून गेला, CH3CH हा पार्ट ॲज इट इज राहतो. त्याला फक्त काय येणार आहे तर डबल बॉन्ड N. एवढाच एक चेंज आपल्याला करायचा आहे. डबल बॉन्ड Oच्या जागी डबल बॉन्ड N लिहायचा आहे. तर हा झाला 2,4-DNP डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲसिटल्डिहाईड. मग आता समजा माझ्याकडे आता अजून एक आपण रिएजंट बघूया आणि मग 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते आणि बाकीचे काही एक्झाम्पल मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी घरी देणार आहे. ते आपण सगळ्यांनी घरी करून बघायचे. आता बघा की समजा माझ्याकडे H2N NH CO NH2. आता हा जो आहे याला म्हणतात सेमी कार्बॅझोन डेरिव्हेटिव्ह. याला म्हणतात सेमी कार्बॅझोन डेरिव्हेटिव्ह. या सेमी कार्बॅझोन डेरिव्हेटिव्हची रिॲक्शन मी कशाबरोबर करणार आहे तर कार्बोनिल कार्बनबरोबर. हा ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन हे निघून जातात वॉटर मॉलिक्यूल. आणि आता मला समजा आपण इथे काय केलं तर इथे CH3 आणि CH3 म्हणजे रिॲक्शन आपण कुणाबरोबर केलेली आहे तर ॲसिटनबरोबर रिॲक्शन केली आहे. ॲसिटनबरोबर रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला जो काही प्रॉडक्ट मिळतो तो असा असणार आहे CH3C CH3 डबल बॉन्ड N NH C डबल बॉन्ड O आणि NH2 म्हणजे सेमी कार्बॅझोन डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲसिटोन. याला तुम्ही काय म्हणू शकता सेमी कार्बॅझोन डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲसिटोन. तर अशा प्रकारे हायड्रॉक्सिलमिन, हायड्रॅझिन, फेनिल हायड्रॅझिन, 2,4 डायनायट्रोफेनिल हायड्रॅझिन, सेमी कार्बॅझोन असे वेगवेगळे रिएजंट्स वापरून तुम्ही या रिॲक्शन करू शकता. फक्त कुठले आहेत ते मी एकदा तुम्हाला सांगते. कार्बोनिल कंपाऊंड ऑफ आयदर अल्डिहाईड ऑर कीटोन तुम्ही कुठलाही घेऊ शकता. आणि जो H2N आहे तो काय असणार आहे कॉमन असणार आहे. आता फक्त H2Nला काय काय असू शकतं हे आपण लिहिणार नाही आहोत. हां असं म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण अशा पद्धतीत सगळे एकत्र लिहिणार नाही आहोत. फक्त तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी काय करते आहे तर हे असं लिहून दाखवते आहे. काय करणार आहोत आपण तर H2N याला काय असू शकतं H2Nला पहिलं NH2 पण असू शकतं किंवा ह्याच H2Nला काय असू शकतं H2N आणि OH असू शकतं. ह्याच H2Nला NH PH असू शकतं.
याच H2Nला टू फोर DNP म्हणजे फेनिल हायड्रॅझिन पण असू शकतं. तर अशा प्रकारे कुठलेही रिएजंट किंवा सेमी कार्बाझोन असू शकतं. असे यापैकी कुठलेही रिएजंट वापरून आपण त्याचा प्रॉडक्ट हा बनवू शकतो. तर आतापर्यंत आपण ह्या रिॲक्शन बघितल्या. तर आता मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. तर आपण होमवर्ककडे जाऊया. नेक्स्ट आता आपण मी जो तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन्स देणार आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि तुम्ही घरी ते सॉल्व्ह करायचं. तर पहिला जो आपला कंपाऊंड आहे तो आहे सायक्लोहेक्झॅनोन. या सायक्लोहेक्झॅनोनची आपल्याला रिॲक्शन करायची आहे H2NNH PH. बेन्झिन रिंग मी काढत नाही आहे, पण H2NNH आणि PH. त्यानंतर सायक्लोपेंटॅनोन याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे H2NNH2 हायड्रॅझिन. त्यानंतर पुढची जी रिॲक्शन आपल्याला करायची आहे ती रिॲक्शन आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3 प्लस H2NNH PH आणि त्याला काय आहे तर 2 नायट्रो ग्रुप आहे 2,4-DNP. तर असे 3 कार्बोनिल कंपाऊंड्सवर आपण काय करणार आहोत तर रिॲक्शन करणार आहोत. कशाच्या तर अमाइन डेरिव्हेटिव्हच्या. तर आता हे जे काही आपण डेरिव्हेटिव्स बघितलेले आहेत, ॲडिशन प्रॉडक्ट्स बघितलेले आहेत, तर ते एक्झाममध्ये विचारतात. तर ते तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल NH2NH2 इज हायड्रॅझिन हा पार्ट लक्षात ठेवा, किंवा NH2OH इज हायड्रॉक्झिल अमाइन हे लक्षात ठेवा, किंवा NH2NH आणि PH तर फिनिल हायड्रॅझिन. त्याला जर 2,4 पोझिशनला नायट्रो लावले तर 2,4-DNP म्हणजे 2,4-डायनायट्रो फिनिल हायड्रॅझिन, तर शॉर्टमध्ये DNP असं म्हणतात. तर कशाला काय म्हणतात हे तुम्ही लक्षात ठेवलं आणि जर तुम्हाला एक्झाममध्ये असा क्वेश्चन आला की ड्रॉ डेरिव्हेटिव्ह ऑफ किंवा ॲडिशन प्रॉडक्ट ऑफ सायक्लोहेक्झॅनोन विथ 2,4-DNP, तर मात्र तुम्हाला 2,4-DNPचं स्ट्रक्चर माहिती असेल तर तुम्हाला सायक्लोहेक्झॅनोन माहितीच आहे. तुम्ही आरामात त्याचा ॲडिशन प्रॉडक्ट्स काढू शकता म्हणजे ड्रॉ करू शकता. तर फक्त त्या रिएजंट जे आहेत ते रिएजंट लक्षात ठेवायची प्रॅक्टिस करा. तेही आपल्या चार्टमध्ये येणारच आहेत सगळे, त्यामुळे तुमचं रोज बघून ते होणारच आहे. तर आता आपण पुढच्या रिॲक्शनकडे जाणार आहोत. पुढची रिॲक्शन आहे हॅलोफॉर्म रिॲक्शन. पुढची रिॲक्शन आहे हॅलोफॉर्म. बघूया. नेक्स्ट रिॲक्शन जी आपण बघत आहोत ती रिॲक्शन आहे हॅलोफॉर्म रिॲक्शन. बघूया. नेक्स्ट रिॲक्शन जी आहे ती आहे हॅलोफॉर्म रिॲक्शन. आता हॅलोफॉर्म रिॲक्शन काय आहे? हॅलोफॉर्म रिॲक्शन म्हणजे आपल्याकडे समजा CH3 C डबल बॉन्ड O आणि CH2 CH3 हा आपल्याकडे समजा कीटोन आहे. CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3 हा आपल्याकडे कीटोन आहे आणि ह्या कीटोनची रिॲक्शन आपल्याला करायची आहे 3NaOI. 3NaOI सोडियम हायपो आयोडाईड. आता हे कशापासून तयार करतात तर हे प्रिपेअर करतात NaOH I2 आणि इन प्रेझन्स ऑफ हीट NaOH आणि I2 यापासून हे प्रिपेअर करतात. तर आता लक्षात काय ठेवायचं आहे तर ज्या कीटोन्समध्ये C डबल बॉन्ड O CH3 हा ग्रुप आहे तेवढेच कीटोन्स फक्त ही रिॲक्शन देतात. चेक काय करायचं आहे हॅलोफॉर्मसाठी इफ C डबल बॉन्ड O CH3 इज प्रेझेंट ऑर नॉट. इफ इट इज नॉट प्रेझेंट देन यू विल नॉट गेट एनी हॅलोफॉर्म. ओके. मग CH3 C डबल बॉन्ड O आता हा जो CH3 आहे त्याचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये CHI3 असं होतं आणि याचा जो प्रेसिपिटेट आपल्याला मिळतो तो प्रेसिपिटेट असतो येलो प्रेसिपिटेट.
जो प्रेसिपिटेट मिळतो तो कुठला आहे, येलो प्रेसिपिटेट प्लस. आता हा जो पार्ट आहे कार्बोनिल कंपाऊंडचा, त्या कार्बोनिल कंपाऊंडचं काय मिळतं तर CH3 CH2 C डबल बॉन्ड O. आणि आता बेसिक मीडियम आहे म्हणून आपण डायरेक्ट ॲसिड लिहित नाही, आपण काय लिहिणार सोडियम सॉल्ट. सो C डबल बॉन्ड O मायनस आणि Na प्लस. आता हा जो रिएजंट मी हा जो प्रॉडक्ट मी लिहिलेला आहे तर या प्रॉडक्टमध्ये बघा आपलं स्टार्टिंग मटेरियल जे होतं कीटोन, त्या कीटोनमध्ये किती कार्बन होते 1 2 3 4. आणि जे ॲसिड आपल्याला मिळालेलं आहे ते ॲसिड किती कार्बनचं आहे तर 1 2 3. मग तुम्ही असं म्हणू शकता की हॅलोफॉर्म रिॲक्शनमध्ये कीटोनमध्ये जेवढे कार्बन असतील स्टार्टिंग मटेरियलमध्ये त्याच्यापेक्षा एक कार्बन कमी असलेला ॲसिड आपल्याला प्रॉडक्ट म्हणून मिळतं. प्लस जो काही CH3 आपल्या रिॲक्टंटमध्ये असतो त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं CHI3मध्ये. CHI3मध्ये होतं म्हणजे काय तर त्याचा काय बनतो आयोडोफॉर्म. आपल्याला काय मिळतो तर येल्लो प्रेसिपिटेट. पण त्यासाठी इम्पॉर्टंट कंडिशन काय तर तुमच्या कीटोनमध्ये C डबल बॉन्ड O CH3 हा ग्रुप असणं मॅन्डेटरी आहे, अदरवाईज तुम्हाला ही रिॲक्शन मिळत नाही. तर हा ग्रुप हवाच आहे. मग तुम्ही इकडे कुठलाही ग्रुप असू दे, हा R ग्रुप कॅन बी एनिथिंग लाईक AR असू शकतो, म्हणजे अरिल ग्रुप असू शकतो, CH3 CH2 CH2 असू शकतो, आयसोप्रोपाईल असू शकतो, टर्शरी ब्युटाईल असू शकतो, कुठलाही ग्रुप असू शकतो. पण एका साईडला C डबल बॉन्ड O CH3 हा ग्रुप असायलाच पाहिजे, तरच ही हॅलोफॉर्म रिॲक्शन आपल्याला मिळते. तर मला वाटतं आहे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हॅलोफॉर्म रिॲक्शन म्हणजे नेमकं काय आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊया, अजून एक एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. तर बघूया एक एक्झाम्पल. मी काय करते आहे तर एक कीटोन घेते आहे मी, बेन्झीन रिंग CH2 C डबल बॉन्ड O आणि CH3. ओके, तर आता हा जो कीटोन घेतला याच्यावर आपण कशाची रिॲक्शन केली तर आपण याच्यावर रिॲक्शन केली आहे 3NaOI. ओके, आणि NaOH I2. मग यापासून हे बनवलं आहे. आता आपल्याला जो काही प्रॉडक्ट मिळणार आहे तर पहिल्यांदा C डबल बॉन्ड O CH3 यामध्ये डॉटेड लाईन तुम्ही ड्रॉ करून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय होणार आहे. हा CH जो आहे त्याचं बनतं CHI3 आणि प्लस हा जो पार्ट आहे पूर्ण याचं काय बनणार आहे तर कार्बॉक्सिलेटचा सॉल्ट, म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिडचा सॉल्ट. C डबल बॉन्ड O मायनस आणि Na प्लस. तर असं आपण काय केलेली आहे ही हॅलोफॉर्म रिॲक्शन. अतिशय सिंपल आहे, नेहमी विचारतातच आणि MCQमध्ये तर हा सगळ्यात फेवरेट टॉपिक असतो की खालीलपैकी कुठली रिॲक्शन ही हॅलोफॉर्म रिॲक्शन देणार आहे. आपल्याला एवढंच चेक करायचं आहे की C डबल बॉन्ड O CH3 आहे म्हणजे हा देणार, C डबल बॉन्ड O CH3 नसेल तर देणार नाही. अजून एक्सेप्शनल केस कुठले आहेत जे C डबल बॉन्ड O CH3 ग्रुप ज्यांच्यामध्ये नाही आहे पण तरीसुद्धा ते रिॲक्शन देतात, ते कुठले कुठले अल्कोहोल आहेत आपण बघूया. तर पहिल्यांदा आपण एक लक्षात ठेवणार आहोत की NaOI हा जो तयार होतो हा ऑक्सिडायझिंग एजंट असतो. हा ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे समजा आपल्याकडे CH3 CH2 OH असं जर का आपल्याकडे एखादं अल्कोहोल आहे म्हणजे इथेनॉल आहे तर याची रिॲक्शन जेव्हा NaOI बरोबर होते तर हा ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे पहिल्यांदा या अल्कोहोलचं कन्वर्जन होतं ॲसिटाल्डिहाईडमध्ये. म्हणजे बघा CH3 ॲज इट इज, यातला वॉटर मी काढून टाकला, आपल्याला मिळालं आहे वॉटर काढण्यापेक्षा हायड्रोजन 2 मी काढून टाकले, डिहायड्रोजनेशन केलं, आपल्याला मिळालं CH3 C डबल बॉन्ड O आणि H. आता बघा, आता हा जो काही तुम्हाला अल्डिहाईड मिळालेला आहे या अल्डिहाईडमध्ये C डबल बॉन्ड O CH3 हा ग्रुप प्रेझेंट आहे. मग जरी हा कीटोन नसेल, अल्डिहाईड असेल तरीसुद्धा ही तुम्हाला रिॲक्शन मिळते. आणि आता याचा प्रॉडक्ट काय मिळेल तर एका साईडनी काय आहे H आणि C डबल बॉन्ड O. मग मी काय करणार HC डबल बॉन्ड O मायनस Na प्लस आणि प्लस हा जो CH आहे तो त्याला आपण करूया CHI3, त्याला आपण करूया CHI3 आयडोफॉर्म. ठीक आहे, तर अशा पद्धतीत आपण काय करूया की हा जो पार्ट आहे HC डबल बॉन्ड O मायनस Na प्लस सोडियम फॉर्मॅट आणि
आयडोफॉर्म हे आपल्याला मिळालं. कशापासून? पण आपण स्टार्टिंग मटेरियल आत्ता कीटोन घेतला होता का? नाही. तर आपण स्टार्टिंग मटेरियल घेतला होता अल्कोहोल. अल्कोहोलपासून आपल्याला आधी कार्बोनिल कंपाऊंड मिळालं, पण ते कार्बोनिल कंपाऊंड जरी अल्डिहाईड असलं तरीसुद्धा एक लक्षात काय ठेवायचं आहे, जरी अल्डिहाईड असलं तरी त्यामध्ये CH3 डबल बॉन्ड ग्रुप आहे, म्हणून हे अल्कोहोल ही रिॲक्शन देतं. तर हे अल्कोहोल एक एक्सेप्शनल केस आहे जे आपल्याला हॅलोफॉर्म रिॲक्शन देणार आहे. आता दुसरी एक्सेप्शनल केस कुठली आहे ती आपण बघूया. तर दुसरी एक्सेप्शनल केस ही आहे CH3 CHOH आणि CH3. CH3 CHOH आणि CH3 याची पण रिॲक्शन आपण कशाबरोबर केली आहे? NaOI. काय मिळेल आपल्याला? CH3 C डबल बॉन्ड O CH3. काय मिळालं आपल्याला? तर कीटोन. काय मिळालं आहे? ॲसिटोन. आणि ह्या ॲसिटोनची रिॲक्शन पुढेच कशाबरोबर होणार आहे? NaOI, जे ऑलरेडी रिॲक्शन मिक्सचरमध्ये आहेच आहे. तर हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला काय मिळेल? CH3 C डबल बॉन्ड O O Na आणि प्लस CHI3. म्हणजे आपल्याला इथे पण ती हॅलोफॉर्म रिॲक्शन कंप्लीट मिळालेली आहे. तर असंच आपण हॅलोफॉर्म रिॲक्शन कुणाच्या केसमध्ये होऊ शकते? तर ज्या सेकंडरी अल्कोहोलमध्ये CHOH CH3 हा ग्रुप आहे. लक्षात ठेवायचं, हे जे मी काही पॉईंट्स सांगते हे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. एक तर एक्सेप्शनल केस होती इथेनॉल, कारण त्याचं ॲसिटॅल्डिहाईड बनतं. ॲसिटॅल्डिहाईड म्हणजे CH3 C डबल बॉन्ड ग्रुप आहे. जरी ते अल्डिहाईड आहे तरीसुद्धा त्याच्यापासून आपल्याला येलो प्रेसिपिटेट मिळतो, आपल्याला हॅलोफॉर्म रिॲक्शन मिळते. आता हा जो दुसरा अल्कोहोल आहे हा अल्कोहोल आहे सेकंडरी अल्कोहोल. आता सगळेच सेकंडरी अल्कोहोल देतील का हॅलोफॉर्म रिॲक्शन? तर नाही देणार. का देणार नाही? त्याचं कारण असं आहे की समजा मी जर असा मी सेकंडरी अल्कोहोल काढला, तुमच्यासमोर दोन अल्कोहोल आहेत, दोन्हीही सेकंडरी आहेत, पण या अल्कोहोलमध्ये CHOH CH3 आहे आणि या अल्कोहोलमध्ये CHOHला CH2 CH3 आहे. तर हा अल्कोहोल हॅलोफॉर्म रिॲक्शन देणार नाही, कारण आपल्याला मेन कंडिशन काय हवी आहे? तर CHOH CH3 हा जर का ग्रुप प्रेझेंट असेल तरच फक्त आपण हॅलोफॉर्म रिॲक्शन करू शकतो, कारण हा ग्रुप असेल तर त्याचं कन्व्हर्जन C डबल बॉन्ड CH3 मध्ये होणार आणि मग त्याचं कन्व्हर्जन पुढे कशामध्ये होणार आहे? तर कार्बॉक्सिलेटमध्ये होणार आहे. तर इथे तुम्हाला हॅलोफॉर्म रिॲक्शन पण नक्की समजली असेल. आता आपण पुढच्या रिॲक्शनकडे जाऊया. ती रिॲक्शन आहे अल्डॉल कंडेन्सेशन. महत्त्वाची रिॲक्शन आहे ती, पण रिॲक्शन आपण कुणीही ऑप्शनला टाकणार नाही आहोत. अल्डॉल कंडेन्सेशन हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर अल्डॉल म्हणजे काय हे मी तुम्हाला प्रॉडक्ट एकदा काढून दाखवला ना की मी तुम्हाला सांगेल की अल्डॉल म्हणजे काय आहे. आता मी पहिल्यांदा तुम्हाला मेकॅनिझमनी दाखवते की ही रिॲक्शन कशी होते, आणि एकदा मेकॅनिझम कळाली की आपण त्याचा डायरेक्ट प्रॉडक्ट कसा लिहू शकतो याच्या पण मी तुम्हाला हिंट देते. म्हणजे जर समजा कुणाला मेकॅनिझम कळाली नाही किंवा समजा कुणाला एक्झाममध्ये क्विक पटकन अप्लाय करून मला प्रॉडक्टला टिक करायचं आहे, तर त्यासाठी अख्खी मेकॅनिझम लिहायची गरज नाही. आपण हिंटनी लक्षात ठेवू शकतो की प्रॉडक्टपर्यंत कसं पोचायचं. तर ते सुद्धा आपण या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत अल्डॉल कंडेन्सेशनच्या. तर आपण पुढे बघूया. अल्डॉल कंडेन्सेशन करताना CH3 C डबल बॉन्ड O आणि H हे आपल्याकडे एक आहे अल्डिहाईड. ओके, आणि अजून त्याची रिॲक्शन दुसऱ्या सेम अल्डिहाईड बरोबर आपण केली, आणि अल्डिहाईड बरोबर केल्यानंतर ही रिॲक्शनचा म्हणजे रिएजंट जो आपण वापरणार आहोत तो आहे 10% NaOH आणि हीट. आता काय होतं बघा, तर हा कार्बोनिल जो आहे हा कार्बोनिलची जी काय म्हणू शकतो आपण, या कार्बोनिलचा जो काही नेचर आहे ते इलेक्ट्रॉन खेचून घेण्याचं नेचर आहे. त्यामुळे हा जेव्हा इलेक्ट्रॉन सगळे स्वतःकडे ओढून घेतो ना, तेव्हा हे जे हायड्रोजन आहेत 3 हायड्रोजन, हे 3 हायड्रोजन काय होतात तर ॲसिडिक होतात म्हणून ते हायड्रोजन लगेच बेसला देऊ शकतात. तर आता आपण बघूया की हा जो HC डबल बॉन्ड O CH3 मुद्दाम मी उलटा लिहिला आहे. तर CH2 आणि H मी एक काय करते, H मी बाहेर काढते.
एक एच मी बाहेर काढून टाकला आणि याची रिॲक्शन मी OH मायनस आयन बरोबर केली. हा OH मायनस आयन हा ऑलरेडी प्रेझेंट आहे. कुठे प्रेझेंट आहे तर ॲरोवरती. हा OH मायनस आयन हा हायड्रोजन काढून घेईल आणि त्याचे हायड्रोजनच काढणार, पण इलेक्ट्रॉन हे नेहमी कुणाबरोबर राहणार आहे तर कार्बन बरोबर राहणार आहे. मग आता आपल्याला मिळालं HC डबल बॉन्ड O आणि CH2 मायनस. आपल्याला काय मिळालं CH2 मायनस. याच्यापासून आपण परत इनोलेट आयन पण करू शकतो, म्हणजे इन आणि OH पण करू शकतो. पण एवढ्या डिटेलमध्ये न जाता मी काय करते आहे, फक्त इथेच ठेवते आहे, म्हणजे ज्यांना ते इथपर्यंतच लक्षात येतं त्यांना इथेपर्यंत सोपं वाटू शकतं. आता पुढचं काय करणार आहे तर एक आपण अल्डिहाईड वापरला, दुसरा अल्डिहाईडचा मोल तसाच आहे. तर हा जो बनलेला HC डबल बॉन्ड O CH2 मायनस आहे ना, त्याची रिॲक्शन आपल्याला कशाबरोबर करायची आहे तर CH3C डबल बॉन्ड O H बरोबर करायचे. या CH2 मायनसचा अटॅक मी C डबल बॉन्ड ओवर केला. आपल्याला काय मिळणार आहे H ॲज इट इज, C डबल बॉन्ड O ॲज इट इज, CH2 ॲज इट इज, CH O मायनस ॲज इट इज आणि CH3 ॲज इट इज. आता बघा या CH2 मायनसचा दुसऱ्या कार्बोनिलवर मी काय केलेलं आहे तर अटॅक केलेला आहे. दुसऱ्या कार्बोनिलवर जेव्हा मी त्याचा अटॅक केला तेव्हा काय झालं तर कार्बोनिलवर अटॅक केल्यामुळे त्या कार्बोनिलवर झाला O मायनस. आणि आता जर का त्याची रिॲक्शन वॉटरबरोबर केली तर आपल्याला काय मिळतं, याचं हायड्रोलिसिस म्हणजे HOH बरोबर रिॲक्शन केली तर आपल्याला मिळतं HC डबल बॉन्ड O CH2 CH OH आणि CH3. हा आपल्याला मिळाला प्रॉडक्ट. मी प्रॉडक्ट इथे वरती परत लिहिते HC डबल बॉन्ड O CH2 CH OH आणि CH3. आता हा जो काही प्रॉडक्ट आपल्याला मिळाला आहे हा प्रॉडक्ट काय आहे तर आपण नीट बघूया एकदा. तर हा झाला ज्याला फंक्शनल ग्रुप अटॅच्ड असतो, बरोबर, ज्याला फंक्शनल ग्रुप अटॅच्ड असतो त्या कार्बनला आपण म्हणतो अल्फा कार्बन. मग आपण जर बघितलं तर या CH2ला C डबल बॉन्ड O H अटॅच्ड आहे म्हणून हा झाला अल्फा कार्बन. आणि अल्फाच्या शेजारी जो असतो कार्बन तो असतो बीटा कार्बन. आणि बीटाला जर का आपण बघितलं तर बीटाला काय आहे तर बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाईड असं दिसतंय ना आपल्याला. तर बीटा हायड्रॉक्सी जे आपल्याला दिसतंय तर बीटा हायड्रॉक्सी ला काय म्हणतात तर अल्डिहाईड. तर बघा हा जो आहे त्याला आपण म्हणणार आहोत बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाईड. आणि जर आपण अल्डिहाईडच्या जागी जर का आपण कीटोन घेतला तर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो असतो बीटा हायड्रॉक्सी कीटोन. बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाईड किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन, त्यालाच आपण म्हणणार आहोत अल्डॉल. तर हा अल्डॉल म्हणजे काय तर बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाईड. पण त्यासाठी आपण काय केलं किंवा अल्डॉल कंडेन्सेशन म्हणजे काय असं जर का तुम्हाला एखाद्या मार्काला प्रश्न विचारला तर मग काय म्हणणार की वेन अल्डिहाइड्स आर रिॲक्टेड विथ aqueous base we get beta hydroxy aldehyde as a product. So this beta hydroxy aldehyde is called as aldol, or this reaction of formation of beta hydroxy aldehyde from aldehyde by using base is called as aldol condensation. तर आता हा जो आपल्याला प्रॉडक्ट मिळाला आहे तो बीटाला OH आहे आणि अल्फाला OH आहे. तर आपण काय करू शकतो याच प्रॉडक्टला जर का आपण हीट केलं तर अल्फाचा H आणि बीटाचा OH हे निघून इथे डबल बॉन्ड येऊ शकतो. मग आपल्याला काय मिळणार आहे HC डबल बॉन्ड O CH डबल बॉन्ड CH आणि CH3. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाईड काय मिळतं आपल्याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाईड. तर हा सुद्धा आपण एंड प्रॉडक्ट म्हणू शकतो. तर हे आहे अल्डॉल कंडेन्सेशन. मला वाटतं इथेपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं असेल. काय केलं बघा आपण अल्डिहाईडचा जो अल्फा कार्बन आहे हा झाला अल्फा कार्बन, कारण C डबल बॉन्ड O H हा काय आहे फंक्शनल ग्रुप. तर त्याचा जो काही अल्फा कार्बन आहे ह्या अल्फा कार्बनचा हायड्रोजन ॲसिडिक असल्यामुळे तो ॲसिडिक हायड्रोजन आपण काढून घेतला. ॲसिडिक हायड्रोजन काढून घेतल्यामुळे आपल्याला तिथे मिळाला CH2 मायनस. तो CH2 मायनसची रिॲक्शन आपण दुसऱ्या अल्डिहाईड मॉलिक्यूल बरोबर केली, आपल्याला मिळालं बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाईड. आणि जे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाईड मिळालं त्याला जर का आपण हीट केलं तर आपल्याला मिळतं आहे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाईड. तर असं आपण काय केलेलं आहे आत्ता अल्डॉल कंडेन्सेशन ही रिॲक्शन आपण काय केलेली आहे बघितलेली आहे. आता आपण याचे काही
प्रॅक्टिस सम्स बघूया. आता जी मी अल्डोल कंडेन्सेशन सांगितली ते मी 2 अल्डिहाइडचे सेम मॉलिक्यूल घेतले होते. आपण काय करू शकतो, तर 2 वेगळे अल्डिहाइडसुद्धा आपण या रिॲक्शनसाठी वापरू शकतो. मग त्या केसमध्ये आपण कार्बॅनियन कुठे तयार करणार, हा जो आपण तयार केलेला आहे हा कार्बॅनियन आपण कुठे तयार करू शकतो हे आपण एकदा बघूया. मी तुम्हाला छोटी हिंट देते म्हणजे तुम्हाला MCQमध्ये सॉल्व करायला ते सोपं जाईल. आता बघा, जर तुम्ही हे 2 अल्डिहाइड आणि जर का हा प्रॉडक्ट बघितला, आपण एक काम करूया, मी यासमोर प्रॉडक्ट लिहिते 2 अल्डिहाइड समोर, म्हणजे तुम्हाला नक्की आपण प्रॉडक्टपर्यंत कसं पोहोचू शकतो जर आपल्याला रिॲक्शन माहिती नसेल तर. हे मी तुम्हाला एकदा सांगते. CH3CHOH CH2 C डबल बॉन्ड O आणि H. आता बघा, 2 अल्डिहाइड मॉलिक्यूल आहेत तुमच्यासमोर आणि तुमच्याकडे एंड प्रॉडक्ट पण आहे. आता बघायचं काय होतं आहे, तर H आहे, C डबल बॉन्ड O आहे. आता यातला एक हायड्रोजन गेला आहे आणि अटॅच झाल्यावर हा जो CH2 मायनस आहे, हा CH2 मायनस इथे ॲड झाल्यावर याचा बनलेला आहे OH. तर आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या अल्डिहाइड मॉलिक्यूलला आपल्याला इथे ॲड करायचं आहे एक हायड्रोजन कमी करून, आणि जो C डबल बॉन्ड OH आहे त्याला काय करायचं आहे तर CHOH. म्हणजे आता आपण करून बघूया. समजा माझ्याकडे प्रॉडक्ट आहे अल्डिहाइड आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि H, आणि दुसरा जो आहे माझ्याकडे समजा सेम घेऊया आपण काही वेळ लक्षात देण्यासाठी, CH3 CH2 C डबल बॉन्ड O H. आता बघा, अटॅच कोण होणार आहे हे आधी लक्षात ठेवायचं बरं का. हा जो झाला C डबल बॉन्ड O H, हा C डबल बॉन्ड O H, त्याच्या शेजारचा कार्बन कोण आहे, अल्फा. आता हाच अल्फा कार्बन या कार्बोनिलला जॉईंट होतो. लक्षात ठेवायचं, अल्फा कार्बन हा फक्त कार्बोनिलला जॉईंट होतो. ही अख्खीच्या अख्खी चेन अशी जॉईंट करायची नाही. C डबल बॉन्ड O Hच्या शेजारचा कार्बन फक्त या C डबल बॉन्ड Oला आपल्याला अटॅच करायचा आहे. मग आपण प्रॉडक्ट बघूया, काय लिहिते मी, CH3 CH2. आता हा जो C डबल बॉन्ड O H आहे त्याचं आपण मी जसं तुम्हाला म्हणलं ते काय करायचं आहे तर CH आणि OH हे करायचं आहे. CHOH झालं आहे. आता हा CHOH झाला. आता अल्फा कार्बन कोण आहे, CH2. मग आता मी त्याचा एक हायड्रोजन काढणार म्हणजे झाला CH, बरोबर. आणि आता त्याला मी अटॅच करणार आहे CH3, त्याला ऑलरेडी आहे म्हणून मी CH3 ब्रांचिंग फॉर्ममध्ये लिहिला आहे, आणि C डबल बॉन्ड O H त्याला ऑलरेडी अटॅच्ड आहे. म्हणजे हा झाला त्याचा प्रॉडक्ट फॉर्म्ड. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला बघायला सोपं जातं. पण आता ही जर तुम्ही पूर्ण प्रोसेस पाहिली असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की अल्फा कार्बन आणि अल्फा हायड्रोजन हा खूप महत्त्वाचा आहे. कारण जर का इथे कार्बॅनियन जनरेट आपण केला नाही तर कार्बॅनियन जनरेट न झाल्यामुळे काय होऊ शकतं तर रिॲक्शन पुढे जाऊ शकत नाही. मग आपल्याला अल्डोल कंडेन्सेशनच्या डेफिनेशनमध्ये अजून एक इम्पॉर्टंट पार्ट जो आत्ता आपण इथे बघितला, अल्फा हायड्रोजन हवा आहे आपल्याला, आपण तो अल्फा हायड्रोजन काढतो, तो लिहिताना आपल्याला काय करावं लागणार आहे तर अल्डिहाइड अँड कीटोन्स कंटेनिंग अल्फा हायड्रोजन ॲटम वेन ट्रीटेड विथ aqueous base undergo condensation reaction to form beta hydroxyaldehyde or a beta hydroxy ketone. This reaction is called as a aldol condensation reaction. आपण पटकन प्रॉडक्ट कसा लिहायचा यासाठी आपण अजून एखादं एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये जर कधी अल्डोल कंडेन्सेशन आलं तर तुम्हाला तुमचा वेळ जायला नको. आता MCQजमध्ये काय करतात तर ते दरवेळेस 2 अल्डिहाइड देत नाहीत. ते काय करतात, आता समजा त्यांनी असं लिहिलं CH3 CH2 C डबल बॉन्ड O H आणि इन प्रेझेन्स ऑफ असं करतात 10% NaOH हीट. आता आपल्याला काय करायचं असतं तर आपल्याला हा जो स्टार्टिंग मटेरियल मिळालेला आहे या स्टार्टिंग मटेरियलची रिॲक्शन आपल्याला 10% NaOH बरोबर करायची आहे, बरोबर आहे का. मग आता 10% NaOH बरोबर रिॲक्शन करताना आपण एकच आपल्याला अल्डिहाइड दिल्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं की बापरे ही अल्डोल कंडेन्सेशन आहे की नाही. पण लक्षात ठेवायचं जर का आपल्याला NaOH दिलेला आहे ना तर ती 100% अल्डोल कंडेन्सेशन आहे. तुमच्या पुस्तकामध्ये ही अल्डोल कंडेन्सेशन ही एकच रिॲक्शन आहे. तर तुम्ही अगदी डोळे झाकून, मग तुम्ही म्हणाल की इथे 2 मॉलिक्यूल नाही लिहिलेले, हरकत नाही, जो एकच मॉलिक्यूल आहे पण त्याच्यामध्ये हा एकच मॉलिक्यूल तुम्हाला लिहिलेला आहे. पण समजा जर 5 ml घेतलं असेल तर 5 ml मध्ये 10, 12, 14 असे कितीतरी मॉलिक्यूल्स या जो काही आपल्याकडे ब्युटेनॉल्डिहाइड आहे त्याचे असू शकतात. मग आता बघा
आपल्याला ह्याचा प्रॉडक्ट लिहायचा आहे, तर आपण काय करणार आहोत, 2 मॉलिक्यूल सरळ लिहून घ्यायचे एकापुढे एक. मी सेम तसेच मॉलिक्यूल लिहून घेतले, CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O आणि H. आता C डबल बॉन्ड O H हा झाला आपला फंक्शनल ग्रुप, बरोबर आहे का. या फंक्शनल ग्रुपच्या शेजारचा जो कार्बन आहे याला म्हणतात अल्फा कार्बन, करेक्ट आहे का. तर हा अल्फा कार्बन आपण काय करणार आहोत, जॉईन करणार आहोत डायरेक्ट दुसऱ्या अल्डिहाइडच्या C डबल बॉन्ड O Hला आणि त्याचा एक हायड्रोजन कमी करतो. म्हणून अल्फा हायड्रोजन इथे असणं खूपच इम्पॉर्टंट आहे, त्याशिवाय रिॲक्शन जाणार नाही. आता बघा काय करणार आहोत, CH3 CH2 CH3 CH2 CH2. आता हा जो C डबल बॉन्ड O आणि H आहे त्याचा आपण काय करतो, CH आणि OH. आता याला अल्फा कार्बन अटॅच करायचा, त्याचा एक हायड्रोजन काढायचा म्हणजे झाला CH. CHला कोण अटॅच्ड आहे पुढे, तर C डबल बॉन्ड O आणि H. आणि अजून या साईडला कोण अटॅच्ड आहे, ही ब्रांचिंग विसरायचं नाही आहे. हे कोण अटॅच्ड आहे, तर CHला अटॅच असणार आहे, म्हणून आपण इथे इन द फॉर्म ऑफ ब्रांचिंग आपण ते लिहून टाकणार आहोत. तर अशा प्रकारे आपण अल्डॉल कंडेन्सेशन कुठल्याही अल्डिहाइडचं किंवा कुठल्याही कीटोनचं अगदी 100% करूच शकतो. एकदा मी तुम्हाला कीटोनचं अल्डॉल कंडेन्सेशन करून दाखवते. कीटोनचं अल्डॉल कंडेन्सेशन करते, मी घेते ॲसिटोन CH3 C डबल बॉन्ड O CH3 आणि परत दुसरा CH3 C डबल बॉन्ड O CH3. ॲरोवर आहे 10% NaOH आणि हीट. आता दोन्हींना अल्फा हायड्रोजन आहे हे आपण चेक केलं, त्यामुळे ही अल्डॉल कंडेन्सेशन जाणारच आहे हे आपल्याला अगदी 100% माहिती आहे. मग आपण काय करणार आहोत, तर डायरेक्ट आपण प्रॉडक्ट लिहायला सुरुवात करूया. याचा जो अल्फा कार्बन आहे तो अल्फा मी इथे लिहून ठेवला आहे. आता या साईडला हायड्रोजन नव्हता, मगाशी काय व्हायचं, त्याचं CHOH व्हायचं कारण अल्डिहाइड होता. इथे कीटोन आहे, आपल्याला काय करायचं आहे, CH3C. ओके, याचा होणार आहे OH, याचा होणार आहे OH. हा CH3 ॲज अ ब्रांचिंग म्हणून आपण खाली लिहिणार आहोत, कारण आपल्याला इथे पुढचा CH2 ॲड करायचा आहे जो दुसऱ्या कार्बनचा अल्फा आहे. मग इथे जो CH2 आहे CH3 आहे त्याचा एक हायड्रोजन कमी करून मी तिथे लिहिते CH2 आणि पुढचा पार्ट ॲज इट इज C डबल बॉन्ड O CH3. तर हा आपल्याला मिळाला आहे बीटा हायड्रॉक्सी कीटोन. आपल्याला काय मिळालं आहे, बीटा हायड्रॉक्सी कीटोन. तर ही रिॲक्शन कुणाच्या केसमध्ये जाते, तर असे सगळे रिॲक्टंट ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे, कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोन ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे, ते जेव्हा बेसबरोबर रिॲक्ट करतो आपण, कंडेन्सेशन रिॲक्शन होऊन अल्फा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा अल्फा हायड्रॉक्सी कीटोन आपल्याला मिळतं. तुम्ही क्रॉस्ड कंडेन्सेशनसुद्धा करू शकता. क्रॉस्ड कंडेन्सेशन हे तुम्हाला मी आता घरी करण्यासाठी देणार आहे. हे तुमचा डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम असणार आहे, चौथा, कारण ऑलरेडी 3 मी तुम्हाला प्रॉब्लेम्स दिलेले आहेत डेरिव्हेटिव्सचे स्ट्रक्चर्स ड्रॉ करण्यासाठी, अमोनिया डेरिव्हेटिव्सचे स्ट्रक्चर्स ड्रॉ करण्यासाठी. तर आपण आपला होमवर्क आहे तो होमवर्क आपण नोट करूया. आपल्याला जी रिॲक्शन करायची ती आहे CH3 C डबल बॉन्ड OH आणि दुसरी जी करणार आहोत ती CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि H. आता अशा केसमध्ये जेव्हा अल्डिहाइडमध्ये दोन्ही अल्डिहाइडमध्ये आपल्याला 2 वेगळे अल्किल ग्रुप अटॅच दिसतात, तर काय करायचं एकदा या अल्फा हायड्रोजनचा हायड्रोजन काढून इथे अटॅक करायचं आणि एकदा या अल्फा हायड्रोजनचा हायड्रोजन काढून इथे अटॅक करायचं आणि आपण 2 प्रॉडक्ट अल्डॉलचे आपण इथे लिहू शकतो. आता हा एक झाला क्रॉस्ड अल्डॉल कंडेन्सेशनचा. दुसरा जो आहे तो CH3 C डबल बॉन्ड OH प्लस CH3 C डबल बॉन्ड OH. मी हे घेतलेलं एक्झाम्पल आहे, पाहिजे तर तुम्ही आन्सर फक्त येत आहे की नाही हे क्रॉस चेक करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, परत एकदा चेक करू शकता, पाठीमागे जाऊन व्हिडिओ परत पाठीमागे नेऊन, की आपल्याला आपण जे न बघता आन्सर काढलेलं आहे ते आन्सर आणि आत्ताचं तुमचं आलेलं आन्सर हे बरोबर आहे का हे तुम्ही क्रॉस चेक करण्यासाठी व्हिडिओमध्ये थोडंसं पाठीमागे जाऊन आधीचे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल्स बघू शकता. तर आणि तिसरं एक्झाम्पल आहे जे 2 ब्युटॅनॉन आहे. 2 ब्युटॅनॉनची पण अल्डॉल कंडेन्सेशन आपल्याला करायची आहे. तर अशा पद्धतीत आपण अल्डॉल कंडेन्सेशन हा सुद्धा पॉईंट आपण काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. आता पुढची जी रिॲक्शन आहे ती कॅनिझोरोस रिॲक्शन. कॅनिझोरोस रिॲक्शन झाल्यानंतर मी थांबणार आहे. त्याचं कारण असं आहे की आत्ता आपण अल्डिहाइड आणि कीटोनच्या रिॲक्शन सगळ्या संपवतो आहे.
या रिॲक्शन आता संपल्या की मी उद्या रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन याचा मी एक चार्ट देणार आहे आणि मग आपण रिॲक्शन्स ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड सुरू करणार आहोत. हरकत नाही की 4 दिवस आपलं लेक्चर होणार आहे, थेरी लेक्चर. आपण याची प्रॅक्टिस जी आहे, MCQची जी प्रॅक्टिस आहे ती MCQची प्रॅक्टिस आपण जास्त घेऊया आणि मी तुम्हाला जास्त PDF सॉल्व करायला देईल क्वेश्चन्सच्या, जे तुम्ही अगदीच घरी सॉल्व करू शकता प्रॅक्टिस म्हणून. आणि आपण MCQs पण थोडं जास्त वेळ घेऊ शकतो, कारण आपली मेन थेअरी जर का आपली पूर्ण असेल तर आपण पुढे जाऊन ती थेअरी कुठेही अप्लाय करू शकतो. म्हणून अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड सारख्या महत्त्वाच्या चॅप्टरमध्ये मी फार एकदम लोड एका लेक्चरमध्ये घेत नाही आहे. तर आपण पुढे आता बघूया. पुढची रिॲक्शन आहे कॅनिझरोज रिॲक्शन. आता जी आपण रिॲक्शन बघतोय ती आहे कॅनिझरोज रिॲक्शन. आता कॅनिझरोज रिॲक्शनमध्ये आपण स्टार्टिंग मटेरियल काय घेणार आहोत तर फॉर्मॅल्डिहाइड HC डबल बॉन्ड O आणि H. आता ह्या फॉर्मॅल्डिहाइडची रिॲक्शन आपण अजून एका फॉर्मॅल्डिहाइड बरोबर जर का केली 50% NaOH. आता मी फॉर्मॅल्डिहाइडच का वापरला हेच मेन या रिॲक्शनचं महत्त्व आहे. तर असे अल्डिहाइड ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही तेच अल्डिहाइड फक्त कॅनिझरोज रिॲक्शन दाखवतात. असे अल्डिहाइड ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही आहे तेच फक्त अल्डिहाइड कॅनिझरोज रिॲक्शन दाखवतात. आणि ही कॅनिझरोज रिॲक्शन होण्यासाठी आपण जो काही बेस वापरतो तो स्ट्रॉंग बेस वापरतो. ॲक्वियस 50% NaOH आपण वापरतो. अल्डॉलमध्ये आपण 10% NaOH वापरला होता. का? कारण की तिथे अल्फा हायड्रोजन होता, तो इमिजिएटली बेस ॲब्स्ट्रॅक्ट करत होता, तिथे कार्बॅनियन जनरेट होत होता, तो दुसऱ्या कार्बोनिलवर अटॅक करत होता. इथे काय होणार आहे तर अल्फा हायड्रोजनच नाही. याला तुम्ही अल्फा हायड्रोजन नाही म्हणू शकत, कारण हा डायरेक्ट C डबल बॉन्डोला अटॅच असणारा हायड्रोजन आहे. याच्या शेजारी जर का एखादा कार्बन असता आणि मग त्याला हायड्रोजन असता तर त्याला तुम्ही अल्फा कार्बन आणि अल्फा हायड्रोजन म्हणू शकता. पण जर दोन्ही साईडनी जर का हायड्रोजन असेल तर त्या दोन्ही साईडनी हायड्रोजन असताना तुम्ही त्याला त्या दोन हायड्रोजनला अल्फा हायड्रोजन नाही म्हणू शकत. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 2 फॉर्मॅल्डिहाइड आहे. आपल्याला कॅनिझरोज रिॲक्शनचे फक्त प्रॉडक्ट्स लक्षात ठेवायचे आहेत आणि दरवेळेस सेम प्रॉडक्ट्स येतात. क्रॉस्ड कॅनिझरोज रिॲक्शन पण करता येते. तर कॅनिझरोज रिॲक्शन हे 2 अल्डिहाइड जे आत्ता मी सांगणार आहे ते दाखवतात, फॉर्मॅल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड. आता जो फॉर्मॅल्डिहाइड आहे हा फॉर्मॅल्डिहाइड काय करतो 50% NaOHमध्ये, तर तो सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिड तयार करतो, सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिड तयार करतो. आणि अजून एक जो आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर अल्कोहोलमध्ये. एक होतो अल्कोहोल आणि एक होतो सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिड. लक्षात ठेवा, एक होतो अल्कोहोल आणि दुसरा होतो सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिड. तर अशा प्रकारे आपण ही कॅनिझरोज रिॲक्शन पुढे नेऊ शकतो. 2 फॉर्मॅल्डिहाइडची रिॲक्शन आपण 50% NaOH बरोबर जर का केली तर आपल्याला मिळतं सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मॅट आणि मिथेनॉल. तर प्रॉडक्ट्स तुम्ही लक्षात ठेवा, हेच प्रॉडक्ट येतात. याच्या जागी जर का मी बेन्झाल्डिहाइड घेतला तर फक्त काय होणार आहे तर बेन्झाल्डिहाइड घेतल्यानंतर आपल्याला एक जो मिळतो तो असतो, आपल्याला जो काही मिळतो एक तो असतो सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड. ओके, सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड. आणि जो दुसरा आपल्याला मिळतो तो मिळतो बेन्झिल अल्कोहोल, म्हणजे बेन्झिन रिंग ॲज इट इज त्याचा होतो CH2 आणि OH. तर असं आपण काय करतो तर कॅनिझरोजचे 2 प्रॉडक्ट्स आपण लिहितो. तर आत्तापर्यंत आपण अल्डोल कंडेन्सेशन, हॅलोफॉर्म रिॲक्शन आणि कॅनिझरोज रिॲक्शन या 3 महत्त्वाच्या रिॲक्शन बघितल्यात. अल्डोल कंडेन्सेशनमध्ये अल्फा हायड्रोजन असणं अत्यंत गरजेचं आहे आणि कॅनिझरोज रिॲक्शनमध्ये ज्या अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन नाही आहे तेवढेच फक्त कॅनिझरोजची रिॲक्शन दाखवतात. त्यानंतर कॅनिझरोज रिॲक्शनमध्ये अजून आपल्याला एक पार्ट लक्षात काय ठेवायचं आहे तर ती रिॲक्शन असते डिस्प्रपोर्शनेशन रिॲक्शन. या रिॲक्शनला डिस्प्रपोर्शनेशन रिॲक्शनही म्हणतात. आणि आता क्रॉस्ड कॅनिझरोज रिॲक्शन आपण बघूया. आपल्याकडे ऑलरेडी बोर्डवर बेन्झाल्डिहाइड लिहून ठेवलेला आहे. मी त्याबरोबर रिॲक्शन करणार आहे फॉर्मॅल्डिहाइडची इन प्रेझन्स ऑफ आता 50% NaOH स्ट्रॉंग बेस. आता जेव्हा
दोन वेगळे अल्डिहाईड असतात, एक अरोमॅटिक आहे आणि एक अलिफॅटिक आहे. तर लक्षात ठेवायचं की जो अलिफॅटिक पार्ट असतो ना त्याचा आपल्याला मिळतो सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिड. लक्षात ठेवा, त्याचा आपल्याला मिळतो सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिड. आणि जे दुसरं असतं बेन्झाल्डिहाईड असतं त्याचं आपल्याला काय मिळतं तर बेन्झिल अल्कोहोल. दुसरं जे आहे त्याचं आपल्याला मिळतं बेन्झिल अल्कोहोल. एक मिळतं सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मेट आणि एक मिळतं बेन्झिल अल्कोहोल. तर असे क्रॉस टॅल्डोल कंडेन्सेशनमध्ये आपल्याला दोन प्रॉडक्ट मिळतात. अलिफॅटिकचं आपल्याला मिळतं सोडियम सॉल्ट ऑफ ॲसिड आणि जो अरोमॅटिक पार्ट आहे त्याचा आपल्याला मिळतो अल्कोहोल. तर हा फक्त चेंज आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर इथे आपली कॅनिझोरोज रिॲक्शन जी आहे ती कॅनिझोरोज रिॲक्शन आपली कंप्लीट झालेली आहे. आता पुढची एक जी रिॲक्शन आपण बघणार आहोत तो आहे रिडक्शनचा पार्ट, रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. आता रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंडमध्ये दोन नेम रिॲक्शन आहेत. पहिली आहे क्लेमेन्सन्स रिडक्शन आणि दुसरी आहे वुल्फ किश्नर रिडक्शन. तर या दोन्ही रिॲक्शन लक्षातच ठेवायच्यात कारण MCQमध्ये खूपच हा पार्ट विचारला जातो सारखा त्याचे रिएजंट्स आणि त्याचं नेमकं काय ॲड होतं, काय जातं आणि काय ॲड होतं हे आपल्याला एकदम व्यवस्थित बघून लक्षातच ठेवायचं आहे. तर आपण बघूया दोन्हीही रिॲक्शन, क्लेमेन्सन्स रिडक्शन आणि वुल्फ किश्नर रिडक्शन. बघूया. क्लेमेन्सन्स आहे, सपोज माझ्याकडे आहे CH3 C डबल बॉन्ड O आणि H. आता याची रिॲक्शन मी करणार आहे. तर झिंक अमाल्गम आणि HCl बरोबर, झिंक अमाल्गम आणि HCl बरोबर. तर 4 नेसंट हायड्रोजन मी वापरणार आहे. 4 नेसंट हायड्रोजन इथे जनरेट होतात. ते 2 हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर कंबाईन होऊन H2O बाय प्रॉडक्ट बाहेर पडतो आणि आपल्याला काय मिळतं CH3CH. आता हे जे राहिलेले 2 हायड्रोजन आहेत हे इथे ॲड होणार आहेत म्हणजे C डबल बॉन्ड O चा आपल्याला काय मिळतो CH2. C डबल बॉन्ड O चा आपल्याला काय मिळतो CH2. लक्षात घ्या, ही जी रिॲक्शन आहे याला म्हणतात क्लेमेन्सन्स रिडक्शन. क्लेमेन्सन्स रिडक्शन ही क्लेमेन्सन्स रिडक्शन खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. MCQला मी जसं मगाशी म्हणलं तसं खूप वेळा विचारतात. तुम्हाला जर का झिंक अमलगम दिसलं इन प्रेझन्स ऑफ HCl तर तुम्ही डोळे झाकून जो C डबल बॉन्ड O दिलेला आहे त्याचा तुम्हाला काय करायचा आहे तर CH2 करायचा आहे, कंपल्सरी CH2 करायचा आहे. दुसरी जी रिॲक्शन आहे ती आहे वुल्फ किश्नर रिडक्शन. दुसरी जी रिॲक्शन आहे ती आहे वुल्फ किश्नर रिडक्शन. आता या रिॲक्शनमध्ये काय होतं आपण बघूया. या वुल्फ किश्नर रिडक्शनमध्ये काय होतं तर CH3 C डबल बॉन्ड O आणि H सगळं सेम आहे. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे बघा, याची रिॲक्शन आपण कशाबरोबर करतो तर हायड्रॅझिन NH2NH2 कशाबरोबर करतो तर हायड्रॅझिन काय आहे तर NH2NH2. आता हायड्रॅझिन बरोबर रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला पुढे आपल्याला काय वापरावं लागतं तर बेस वापरावा लागतो KOH आणि हाय बॉइलिंग सॉल्वंट लागतं ते आहे इथिलीन ग्लायकॉल. बॉइलिंग सॉल्वंट लागतं इथिलीन ग्लायकॉल. तर ही जी रिॲक्शन झाली तेव्हासुद्धा आपल्याला प्रॉडक्ट काय मिळणार आहे C डबल बॉन्ड O जो आहे त्याचं कन्व्हर्जन होणार आहे CH2मध्ये. C डबल बॉन्ड O आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे CH2. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला काय मिळतं आहे तर आपल्याला अल्डिहाईड आणि कीटोन्सपासून काय मिळतं आहे तर अल्केन. लक्षात घ्या, जेव्हा आपण क्लेमेन्सन्स रिडक्शन वापरतो तेव्हा आपण झिंक अमलगम बरोबर रिॲक्शन करणार आहोत, आपल्याला C डबल बॉन्ड Oचा मिळतो CH2 अल्केन मिळतो. आणि जेव्हा आपण वुल्फ किश्नर रिडक्शन वापरणार आहोत सेमच मिळणार आहे C डबल बॉन्ड Oचं CH2, पण आपण वापरतो काय तर हायड्रॅझिन followed by reaction with aqueous base and in high boiling solvents like ethylene glycol. तर दोन्हीचेही एंड प्रॉडक्ट हे सिमिलर आहेत. आपल्याला हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे. अजून मी तुम्हाला काही एक्झाम्पल देते सॉल्व करण्यासाठी. तुम्ही आयदर वुल्फ किश्नर वापरा किंवा तुम्ही क्लेमेन्सन्स वापरा आणि तुम्हाला प्रॉडक्ट त्याचे लिहायचे आहेत. तर हे जे मी काही क्वेश्चन्स देणार आहे आता ते सगळे क्वेश्चन्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि नोट डाऊन केलेले क्वेश्चन आपल्याला घरी सॉल्व करायचे आहेत किंवा नोट डाऊन करून घेतलेले क्वेश्चन सॉल्व करताना त्याचा ट्रॅक राहावा म्हणून एक वेगळी नोटबुक तुम्ही करू शकता ज्यामध्ये मी दिलेले क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करताय. तर आता बघूया आपण
डबल बॉन्ड ओ आणि H, बेन्झाल्डिहाइडची करा क्लेमेन्सन्स रिडक्शन, 4 नेसेंट हायड्रोजन, झिंक अमलगम, HCl. दुसरी जी आहे ती करा 4 नेसेंट हायड्रोजन, झिंक अमलगम, HCl. त्यानंतर पुढचा मी ॲसिटोन घेतला आहे. या ॲसिटोनची रिॲक्शन मी करते आहे NH2NH2 फॉलोड बाय KOH अँड इथिलीन ग्लायकॉल. आणि अजून एक अरोमॅटिक कंपाऊंड मी तुम्हाला देते, C डबल बॉन्ड O CH3. त्याची पण तुम्हाला काय करायची आहे तर वुल्फ-किशनर रिडक्शन. तर हे 4 आपल्यासाठी आहेत आजचे प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स. हे प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स प्लस मी अजून काही जे तुम्हाला दिलेले आहेत प्रॅक्टिस करण्यासाठी ते तुम्ही घरी सॉल्व्ह करा. तर आत्ता जे आपण काही बघितलेलं आहे ते रिडक्शन्स ऑफ कार्बोनिल कंपाऊंड, अल्डिहाइड आणि कीटोन. आता आपल्याला माहिती आहे की आपण ऑक्सिडेशन पण बघितलेलं आहे. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला मिळतं कार्बॉक्सिलिक ॲसिड. मग आता कीटोनचं ऑक्सिडेशन केल्यावर आपल्याला काय मिळेल ते आपण एकदा बघूया. कीटोनचं ऑक्सिडेशन जेव्हा आपण करतो RC डबल बॉन्ड O आणि R' इन प्रेझन्स ऑफ CrO3 क्रोमियम ट्रायऑक्साईड. तर काय होतं इथे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणून ऑक्सिडेशन होतं, पण कार्बन चेन ही काय होते ब्रेक होते. तर आता मी समजा ह्याचे 2 मॉलिक्यूल घेतले तर काय होतं RC डबल बॉन्ड O OH एक मिळतो आणि एकदा R' डबल बॉन्ड O आणि OH असे 2 ॲसिड आपल्याला मिळतात. पण जी कार्बनची जी चेन आहे ती कार्बनची चेन आपली काय होते तर ब्रेक होते. तर असंच आपण काय करू शकतो ऑक्सिडेशन ऑफ कीटोन्स. त्याचेही 1-2 एक्झाम्पल तुम्ही मनाने कुठलेही कीटोन घेऊन ॲसिड तुम्ही घरीही प्रॅक्टिस करू शकता. तर असं आत्तापर्यंत आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंडपर्यंत येऊन थांबूया आज. आता उद्या आपण काय करणार आहोत तर राहिलेल्या 2-3 रिॲक्शन अल्डिहाइड आणि कीटोन्सच्या आपण घेणार आहोत. आणि त्यानंतर सगळ्या ज्या रिॲक्शन सुरू होणार आहेत त्या कार्बॉक्सिलिक ॲसिड्सच्या सुरू होणार आहेत. आणि उद्याचा पार्ट महत्त्वाचा असणार आहे कारण त्यामध्ये कार्बॉक्सिलिक ॲसिडची स्ट्रेंथ कशी ओळखायची किंवा त्याची ऑर्डर कशी लावायची हा इम्पॉर्टंट पॉईंट आपण बघणार आहोत. तर आपण उद्या भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. आत्ता झालेला पार्ट तुम्ही व्यवस्थित रिवाईज करा. MCQसाठी इम्पॉर्टंट असणारे खूप पॉईंट्स आज आपण कव्हर केलेले आहेत. तर व्यवस्थित बघा आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. थँक्यू सो मच.